तीच घाबरून गेली. मी चालली ती भाव करायला. गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज आत्ता वाजले दुपारचे 2 आणि आज मला सुट्टी आहे. सो त्यामुळेच मी आज घरी आहे. थोडासा चिल्ड आहे. मी आता जेवण वगैरे केलं, थोडंसं आवरलं आणि आता जस्ट बसली. सो लेट स्टार्ट आर ब्लॉग. आणि मला ना तुम्हाला एक गोष्ट दाखवायची की मला माझ्या लाईफमधलं फर्स्ट PR आलेलं आहे, म्हणजेच एक कोलॅब. सो ते आता होतं इयरिंग्सवाला, म्हणजे ज्याच्यामध्ये इयरिंग्स आहे, झुमके वगैरे. त्याची मी रील इंस्टाग्रामवर टाकलेली आहे, बट मला यूट्यूबच्या फॅमिलीला पण ते दाखवायचं आहे. सो मी आज ते दाखवणार आहे तुम्हाला. आणि त्यानंतर आता सगळं आवरलं आहे. मला काही असाइनमेंट्स वगैरे कंप्लीट करायचे आहे. त्यानंतर उद्या आमचं काही टेस्ट आहे, त्याचा पण अभ्यास करायचा आहे. असं सगळं होतच राहणार आहे. बट आता हा मी व्लॉग सुरू केलेला आहे. सो तुम्हाला मी दाखवते की माझ्या दिवसात काय काय होतं काय नाही. आता बेसिकली माझे घरचे थोडे पाहुणे येत आहे जेवायला, तर मग ते येत आहे तोपर्यंत मला सगळं आवरायचं आहे. आणि मग त्यानंतर मी तुम्हाला माझा हॉल दाखवेल ऑफ इयरिंग्स. सो लेट स्टार्ट दिस व्हिडिओ. आता इकडे मम्मी मस्त सगळा स्वयंपाक बनवती आहे, म्हणजे ऑलमोस्ट होतच आलं, फक्त पोळ्या बाकी होत्या त्या तयार करते आता. मी तुम्हाला फायनली माझा इयरिंग्सचा हॉल दाखवते आहे. ॲक्च्युली मी तो जेव्हा जे आला माझं PR, तेव्हा मी रिॲक्शन व्हिडिओ काढलेली आहे. ॲक्च्युली मी खूप जास्त एक्सायटेड होऊन गेली होती, कारण इट वॉज माय फर्स्ट PR आणि एक्साइटमेंट थोडी वेगळीच असती. सॉरी. सो तो व्हिडिओ मी टाकेलच 1 मिनटात, तिकडे तो पूर्ण बघून घ्या. गाईज, टुडे आय रिसिव्ड माय फर्स्ट PR. लेट्स अनबॉक्स इट. I'm super excited. हे आहे ते. आता हे पण अनबॉक्स करूया. हे आहे ते. हे काय आहे ते मी बघून घेते आणि लेट्स स्टार्ट आवर हॉल. सो बेसिकली मला एक PR आलं होतं, ते होतं फर्स्ट ब्लशमधून. तर यांचं ना एक असा ब्रँड आहे हा, की त्यांच्याकडे सगळे नॉन इयर्ससाठी इयरिंग्स आहेत. म्हणजे आपण जर कान टोचले नसतील ना, तरी आपण हे कानातले घालू शकतो. अशी मी स्क्रिप्ट बोलली होती, मला तिचं तर आठवते. बट तेच येते, आता वेगळं काय बोलू. सो म्हणजे आपण कान टोचले नसतील ना, काही काहींचा कसा कानाचा प्रॉब्लेम असतो, किंवा टोचलेले नसता, किंवा खूपदा टोचून असे हे झाले असतात, खड्डे पडले असतात, किंवा असे खूप काही रिझन्स असतात. सर मग ते त्याच रिलेटेड प्रॉब्लेम्समुळे, किंवा मग अजून वेगळे काही इश्यू असते काहींचे, तर त्यांचे असे आयडेंटिफाय करून किंवा समथिंग लाईक दॅट हे इयरिंग्स त्यांनी तसे बनवले आहेत. सो हे बघा, फर्स्ट वन मी दाखवले त्याप्रमाणे हा एक झुमका होता. हा माझ्या यांच्या कलेक्शनमधला सगळ्यात बेस्ट होता. सो मी त्यांना सांगितलं की मला हा पण तुम्ही द्या. सो हे बघा, याला ना अशी हुक आहे मागे, जी अशी आपण अटॅच करू शकतो कानाला. म्हणजे अशी एकदम प्रेस ऑन आपण कानातले कसे असतात तसे घालू शकतो. सो मी तुम्हाला घालून दाखवते. आता असा कान आहे ना, याला आपण असे हे तर कसे अटॅच करू शकतो. सो हे असे दिसतं आहे, एकदमच छोटूशी आणि छान आहे, म्हणजे लाईटवेट आहे एकदम. मला खूप जास्त आवडत हे. नेक्स्ट पण घालूया आपण, म्हणजे दोन्ही घालून दाखवते कसे. एकदम असं लुक कम्प्लीट झाल्यासारखं वाटतं. आणि असं मस्त डिझाईन पण छान आहे आणि अफोर्डेबल मेन. म्हणजे तुम्हाला जर हवे असेल ना, मी त्यांचं पेज चेक करायला इंस्टाग्रामचं, नक्की चेकआउट करा. मग तुम्ही पण बाय करू शकता त्यांच्या स्टोअर किंवा पेजवरून. सो हे बघा, अशी दिसतं आहे, मला खूप जास्त. त्यानंतर नेक्स्ट माझ्याकडे हे पण आहे, सेम त्यामधलेच वेगळी डिझाईन, फक्त हे असे ब्लॅकमध्ये. हे पण आहे, याच्यामध्ये कलर्स ऑप्शन होते. मी ब्लॅक घेतला, म्हटलं ब्लॅक बघूया कसं आहे. हा ब्लॅक पण, त्याला अशी हुक आहे मागे, ही अशी आपण कानावरती अशी अटॅच करू. जे असं नाही की तुम्ही जर तुमचे कान टोचलेले तरी तुम्ही घालताय हे, म्हणजे कोणी पण घालू शकतं. पण स्पेसिफिकली ज्यांच्याकडे कान टोचलेले नाही त्यांना जास्त हे आहे. बट मग आपण पण घालू शकतो आणि छान वाटतं. एकदमच क्यूट. डिझाईन्स पण एकदम छान छान होत्या. तुम्ही पेजवरती चेकआउट करू शकता. हे बघा, छान एकदम एकदम छान. असे कुर्त्यावर साडीवरती वगैरे आपण असे छान घालू शकतो हे वाले. तर हे ना त्यांनी मला सांगितलं होतं की असे 3 वेजने आपण स्टाईल करू शकतो. त्याच्यामध्ये हे सेम असे हे इकडे घालू शकतो नथ म्हणून, सिम्पल खाली टॉप्स म्हणून घालू शकतो. आणि थर्ड म्हणजे अशी बुगडी,
सो मी असं ना सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो इंस्टाग्रामवर चेकआउट करा. आणि मी आता तुम्हाला फक्त अशी दाखवते. सो असा होता माझा क्यूटूसा छोटूसा हॉल ऑफ माय फर्स्ट PR. थँक्यू बोलून द्या, कॉंग्रॅट्स फॉर फर्स्ट PR. आणि आता मी याला परत याच्यामध्ये हे केलं होतं. आता परत आपण हे नीट ठेवून देऊया. आणि काही वेगळं काम करावं लागलं तर घरात, कारण आज सुट्टी आहे, तर असं टाईमपास करून चालणार नाही. कम्प्लिशन पण आहे आणि आता आमचे एक्झाम्स पण जवळ येणार आहे. सो थोडा लोड वाढणार आहे. त्याआधीच एक्झामच्या पहिले जास्त एक्झामच्या टाईमला जास्त लोड घेण्यापेक्षा आत्ताच घेतलेलं बरं आहे, नाही तर मग तेव्हा वाढ लागून जाते. सो आता मी हे सगळं नीट अरेंज करून ठेवते. इकडे थोडंसं असं अस्तव्यस्त केलेलं आहे, ते नीट अरेंज करून ठेवूया आणि त्यानंतर भेटूया. PR परत पॅक करून ठेवलेलं आहे. PR आता PR माझाच झाला आहे. सो नॉट एनी PR आणि मोर, बट PRच आहे. सो आता मी ठेवते आहे आणि यानंतर मला थोडंसं घरात काम आवरायचं, कारण ते पाहुणे येणार आहे जेवायला. त्यांना थोडंसं वाढावं वगैरे लागेल, थोडी मदत करावी लागेल घरी मम्मीला. आणि यानंतर मला थोडंसं असाइनमेंट्स कंप्लीट करायचे आहे. ॲक्च्युली इतके जास्त असाइनमेंटचं मला समजत नाही मी कुठून सुरू करू, बट मोस्ट ऑफ द झालेलं आहे माझ्या. आणि काहीच एक दोन बाकी आहे. आणि कधी ना फॅकल्टी पण क्लिअर सांगत नाही. आता मी हे बोलते कॅमेऱ्यासमोर, बट थोडंसं होतं इकडं तिकडं, सो थोडं ॲडजस्ट करावं लागतं, एवढंच बोलू शकते मी. आणि आता मी करते हे सगळं ठेवून देऊया, थोडंसं आवरूया आणि परत बोलते. इट्स ऑलमोस्ट 4 o'clock आणि मला आता घरी बसून खूप जास्त बोर होतं आहे, कारण आज थोडासा असाच बोर डे चालला आहे. सो मी विचार करते लेट्स गेट रेडी, असं छान क्यूट आउटफिट घालूया आणि लेट्स गो फॉर सम विंडो शॉपिंग, नॉट शॉपिंग, विंडो शॉपिंगला जाऊया. आणि मला थोडंसं काम पण आहे, ते पण करायचं आहे. तर मी आता पटकन तयार होणार आहे एकदम छान असा ड्रेस घालून, आउटफिट छोटंसा काहीतरी छान घालूया आणि मग जायचं आहे. मी तुम्हाला माझा ड्रेस दाखवते. मला आता कपाटात बघावं लागेल माझ्याकडे काय चांगलं घालायला, कारण माझी बहीण गावाला गेलेली ना, ती माझे कपडे घेऊन गेलेले जास्त प्रमाणात आणि मला काहीच ठेवलेलं नाही. सो माझ्याकडे आता काही आहे का नाही मला चांगलं बघावं लागेल, तर मी शोधते आणि मी तुम्हाला दाखवते. मी विचार करते की आता समरसे म्हणून छान अशी ही कुर्ती घालली आहे मी, अशी एकदम मस्त पिंक कलरमध्ये आणि खाली ब्लू जीन्स घालणार आहे. सो पटकन ब्लॅक जीन्स घालणार आहे पटकन. आता मी हे वेअर करायचं. आउटफिट इज डन आणि एकदमच छान असं पिंक दिसतं आहे. मी तुम्हाला मागून दाखवते. बघा असं पिंक कलरचं छान कुर्ती आणि मी खाली ब्लॅक जीन्स घातली आहे. मला ब्लू नव्हती घालायची, ब्लॅक घातली आहे. आणि आता पटकन आपण थोडंसं स्किन केअर करूया, त्यानंतर थोडेसे हेअर्स आणि क्यूट वस्तू जे की मी याच्यासोबत घेणार आहे, ती पूर्ण लुक रेडी झाल्यावर दाखवते. मेकअप रुटीन तर इतकं जास्त बेसिक आहे. फर्स्ट म्हणजे मॉइश्चरायझर, हे एकदम मस्ट आहे. सकाळ दुपार संध्याकाळ मॉइश्चरायझर आता मी लावलेलं आहे. थोडासा ब्लश लावूया, लगेच लुक चेंज होऊन जातो 1 मिनटात. आणि थोडीशी लिपस्टिक लावणार आहे, एकदम बेसिक छान दिसतंय. आता हेअर्स what I'm doing, मी उलटं लावले. इट शुड बी लाईक दिस. असं हेअर्स करूया काहीतरी छान, थोडीशी अशी मला असं वाटते ना, असं काहीतरी करू. 1 मिनट. दिस इज वॉट आय हॅव डन. काहीच नाही केलं आहे, फक्त थोडे असे मागे पिन केले केस आणि इतकंच. थोडीशी ना टिकली लावूया छोटीशी, कारण कुर्ता घातला आहे ना, टिकली इज मस्ट. छोटीशी आयलायनरचीच लावणार आहे मी. मोठी लावली ना ती खूपच जास्त मोठी होऊन जाते, म्हणून आयलायनरचीच आरशात बघून. आत्ता छान वाटतंय. आणि मला जी क्यूट वस्तू तुम्हाला दाखवायची ती मी आता 1 मिनटात दाखवणार आहे. 2 मिनटं थांबा, 1 मिनटं नाही, अजून 2 मिनटं लागतील. हे सगळं पहिलं एक ब्रेसलेट घालणार आहे आणि ती क्यूट वस्तू आहे माझी टोट बॅग. एकदमच क्यूट आहे. ॲक्च्युली इट इज गिफ्टेड बाय माय फ्रेंड आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे हॅव अ लव्ह डे. सो ही खूपच क्यूट आहे. असं माझं आउटफिट आहे. हे बघा
So such a cute outfit and cute me and my cute bag. Let's go to भटकायला. आय एम ऑल सेट आणि इथे मी माझा तुम्हाला फायनल लुक दाखवणार आहे. असं दाखवते हे बघा. खाली मी ना कोल्हापुरी घातली जी काही जर सूट होती की नाही होती, पण मला तीच आता भेटली म्हणून मी तीच घातली आहे. आणि आता मी जाते आहे, गाडीची चावी घेतली आहे. लेट्स गो. सगळं गमन फिरून मी आता वेस्ट साईडला आलेली आहे. लेट्स सी तुला काही छान भेटतं का. मी फक्त बघायला चालू. मी यांचं फक्त कलेक्शन बघायला आली आता. काही काय नवीन आहे काही नाही. क्यूट पीसेस आहे, बट आत्ताच माझी शॉपिंग झालेली आहे मागेच. सो मी आता काही घेणार नाही, फक्त बघती. काही आवडलं तर घेईल, पण नाही पण घेणार आहे. बघूया. व्हिडिओमध्ये एकदम छान छान समर कलेक्शन आलेलं आहे. तुम्ही जर बघितलं नसेल तर पटकन जाऊन बघा. ॲक्च्युली जीन्स वगैरे पण खूप मस्त आहे. मी घेतली एक आणि खूप प्रिटी आहे. मी दाखवेल कधीतरी, जेव्हा मी घालेल तेव्हा दाखवेल, आत्ता नाही दाखवणार. माझं फिरणं किती बेसिक होतं. मी लगेच आली पण घरी, एवढं आवरून गेली आणि लगेच आली पण. आता मला खूप जास्त भूक लागलेली आहे. मी आता काहीतरी खाणार आहे. मेन म्हणजे ॲक्च्युली जे काम होतं ते झालं आणि आता मला काहीतरी वेगळं, म्हणून मी लवकर घरी आली. हे मेन कारण. लेट्स गो इनटू द होम. सगळं अंधार आहे. कोणी आहे का नाही घरात. मम्मीला भाव करू. मीच घाबरून गेली. मी चालली ती भाव करायला. तुम्हाला पाहिलं तर कारण ते मीच भाव करणार होती. मीच भावून गेली. आता लेट्स चेंज नाही, मी असंच ठेवणार आहे थोड्या वेळ अजून. आणि काहीतरी काहीच माझी भाजीपोळी खाऊन झाली. मी व्हिडिओ नाही काढला. आता आराध्याला खूप जास्त बोर होतं म्हणून आम्ही काहीतरी करणार आहे. तू काय करायचं आहे आराध्या तुला. तो म्हणतो मला फिरायला घेऊन चल. कुठे घेऊन जाऊ आता याला फिरायला. तो म्हणे की चल आपण मॉलमध्ये जाऊ. मॉलमध्ये जाऊन काय करणार आहे. पाय दुखतं फक्त. अजून कुठे जाऊ शकतो. मंदिरात फिरायला. मंदिरात दर्शनासाठी जाता. अजून फिरायची जागा सांग. दर्शनाच्या नको सांग. मेन रोडला सांग ना कुठे जातो आम्ही. बघू आता. काय माझं आता झालेलं आहे थोडं असाइनमेंट्स लिहून. आणि माझे डोळे इतके जास्त दुखत आहे ते स्क्रीनमुळे. सारखी स्क्रीन बट काही ऑप्शनच नाही दुसरं. बट इतके पण नाही दुखत आहे, बट थोडं दुखतं आहे. तर आता मी अगेन आय एम स्टडिंग द नेक्स्ट टॉपिक. कारण आमची आता इंटरनल टेस्ट आहे. त्यातच मी थोडंसं वाचत होती. कारण ते बोलले की कधी पण घेऊ शकता. सो प्रिपेअर राहणं इज मस्ट आहे. ते मी आता तेच करत होते. आणि आजचा ब्लॉग असाच मी असा रँडम सुरू केला अँड इट टर्न आउट गुड. म्हणजे थोडा फ्लोमध्ये इकडे तिकडे. बट मी थोडा कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करेल पुढच्या ब्लॉग्समध्ये पण. कारण आता खूप डेज झाले मी नव्हती कन्सिस्टंट. बट इथं पुढे राहणार आहे. आणि आता नवीन तुम्हाला ब्लॉग्स बघायला मिळतील. सो स्टे ट्यून फॉर द ब्लॉग्स. तर आता मी आता वाचतेच आहे. थोडंसं रिव्हिजन करते आहे जे की मी केलं होतं मगाशी त्याची. आणि यानंतर परत जेवण करणार आहे. कारण आता ऑलमोस्ट 8च वाजले. अजून थोडा टाईम आहे अजून जेवायला. तुम्हाला असं वाटत असेल मी सारखं खाते पिते, बट खाणं पण इम्पॉर्टंटच आहे. खावंच लागेल. सो आता मी वाचते थोडा वेळ. त्यानंतर थोडंसं फ्रेश होईल आणि मग फायनली जेवण करेल. गाईज मी आता थोडं रिव्हिजन करतच होती आणि मला इतक्यात फोन आला की उद्या आपल्याला एक असाइनमेंट सबमिट करायची, म्हणजे ती इंटरनल टेस्टवाली. सो मला ती आता अर्जंट लिहायला लागणार आहे. सो आता मी तेच लिहिणार आहे. आम्हाला एक सब्जेक्ट आहे कॉल CG म्हणजे कम्प्युटर ग्राफिक्स. तर त्याची आम्हाला एक केस स्टडी प्रिपेअर करायची आहे आणि त्यानुसारच सगळं लिहायचं आहे.
सो मी आता तेच लिहायला बसणार आहे. 4-5 पानं लिहायची आहे, बट तरी किती वेळ लागतो किती नाही, कारण हात खूप दुखतोय माझा. बट स्टील अजून लिहावं लागणार आहे. सो लेट्स डू. आता मी पहिले टॉपिक शोधते की कोणतं टॉपिक घ्यायचं, त्यानंतर त्याच्यावरती कसं काय लिहायचं सगळं बघावं लागणार आहे. आणि सगळं एक ChatGPTला टाकून सगळं लिहायचं आहे. सो लेट्स डू इट. बघूया, मी दाखवते माझं पूर्ण झाल्यावर. गाईस फायनली मी आता हे सगळं लिहायला बसलेली आहे. आता मी तुम्हाला कम्प्लीट होईल तेव्हाच दाखवते. माझं हँडरायटिंग पण बघून घ्या कसं येतं आहे. त्याच्यामध्ये थोडं छान काढण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण प्रेझेंट करायचं आहे, त्यामुळे अजून छान. लेट्स डू द रायटिंग वर्क. म्हणजे असाइनमेंट लिहून झालेली आणि किती छान अक्षर काढलं आहे मी इकडं, जे की माझं आधीपासूनच आहे. मी आता अजून छान काढलं आहे. अशा प्रकारे फायनली CGची असाइनमेंट लिहून झालेली आहे. आणि हा केस किती वेळा नीट करशील आराध्य, तसेच आणणार आहे परत. बरं वाटतंय लिहून झालेलं आहे. आता मी करणार आहे जेवण फायनली. आणि आज काय बनलं आहे काय माहिती जेवणात. काय आज जेवण? भेंडी आणि मेथीची भाजी. सो आता मी ताट वाढून घेणार आहे आणि मग फायनली जेवण करायचं आहे. मी पहिले माझा हे आउटफिट चेंज करणार आहे, थोडंसं नॉर्मल कपड्यामध्ये येऊया. खूप वेळ घातला आता हे. लेट्स डू आर जेवणचं ताट. जेवण याच्यामध्ये आहे भाजी पोळी आणि पापड. आणि उद्यापासून आराध्याचे एक्झाम्स आहे, सो तयारी करतोय. बूट पॉलिश करायचे आणि इकडे खेळायला ब्लॉग्स चालू आहे. आणि मी जेवण करते. मागे खूप जास्त मेडल्स दिसत आहे. हे आमच्या तिघांची मिळून मेडल्स इतके जास्त, नॉट ओनली ऑफ अनुष्का, माझी पण आहे त्याच्यामध्ये. तर फायनली जेवण करते मी. फायनली इट्स टाईम टू एंड द ब्लॉग. आणि आत्ता वाजले ऑलमोस्ट 11. तर ॲक्च्युली हा ब्लॉग मी असंच रँडम स्टार्ट केला होता आणि असं बोलत इथपर्यंत आला. तर तुम्ही इथपर्यंत हा ब्लॉग बघितला असेल तर नक्की काहीतरी कॉमेंट करा, सो दॅट मला पण समजेल की तुम्ही इथपर्यंत हा ब्लॉग बघितला आहे. आणि मला पण समजेल की यू आर द रिअल वन. सो नक्की कमेंट करा. अँड दिस वॉज टुडे. नक्की आवडला की नाही सांगा. आणि भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. अमेझिंग काहीतरी छान शूट करायचा मी विचार करते. तो पटकनच लवकर व्हिडिओ येईल चॅनलवरती. सो स्टे ट्यून आणि नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ओके बाय. भेटूया नेक्स्टमध्ये.